चला बाहेर सगळ्यांबरोबर रंग खेळायला जाऊया. चला. नमस्कार विक्रांत सर. हॅपी होली. हॅपी होली. तर तुम्हाला रंग लावला तर चालेल ना? हॅपी होली सर. हॅपी होली. हॅपी होली. हॅपी होली. हॅपी होली. हॅपी होली. हॅपी होली. मला पण लावा ना रंग. असे काय बघताय सगळे? तुला लावलं तर चालेल? हो का नाही चालणार. हे बघा ऑलरेडी लावलाय रंग. आम्हाला वाटलं फक्त विक्रांत साहेबांसोबतच होळी खेळणार आहे. मी सगळ्यांसोबत होळी खेळणार आहे. हो गण्या दादा, यावर्षी आपल्या बेडेकर चाळीत ईशा चक्क होळी खेळते. त्यामुळे अजिबात चान्स मिस करू नका. हा, खूप रंग लावा तिला. हॅपी होली. आता कशी रंग खेळते ग? हो वहिनी, आता नवरा आहे ना बरोबर, मग करणारच मजा. पण मग इतकी वर्ष काय झालं तिला रंग खेळायला? हो माणसं बदलतात कधी कधी. तुम्ही पण ना. रंजना काकू, सावंत काकू, चला ना होळी खेळायला. ईशा, आणि मी लावला तर चालेल ना? नाही तर उरडशील लहानपणी सारखी. हॅपी होली. मी पण लावणार. हॅपी होली. अहो आता तरी म्हणत होती ना कोणी रंग लावायला आलं तर मी किंचाळायचे म्हणून. हो बघा ना, गेली जावई बापून बरोबर रंग खेळायला. आय थिंक दादाने मॅजिक केलंय. काय हवंय? पाणी हवंय मला. या ना, या मी देते. या. तुमचं म्हणणं अगदी खरं आहे जयदीपराव. बघा ना किती आनंदाने रंग खेळायला गेली ईशा. अहो नाहीतर आता ही नेमकी काय करेल अशी भीतीच वाटली होती मला. मी घाबरलो होतो. आणि तुम्ही आज बोलावलत ना म्हणून आम्ही होळी खेळायला इकडे आलो. नाहीतर आमच्या घरी सुद्धा अगदी जोरात साजरी होते होळी. घरातल्या लोकांना आवडत असेल ना तर सण साजरे करण्यात आनंद असतो. अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं. हो, मला आठवतंय माझ्या लहानपणी आम्ही अंगणात खूप खेळायचो. हो नाही साहेब? हो, बोलवून आणायला लागायचं. अगदी रंगानी माखून जायचे सगळेजण. आणि मग गरम गरम पाण्याने आंघोळ करायची आणि पुरणपोळीवर ताव मारायचा. वा 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 वा. खरंच नुसतं ऐकून सुद्धा इतकं छान वाटतं ना हे. पाहिलं म्हणे दादाचं मॅजिक. काही झालं ना तरी ब्रो इन लॉलाच क्रेडिट देणार. अहो पण ईशा खरंच बदलली हो. तर काय माहिती बदललीये की त्या ब्रो इन लॉच्या भीतीने होळी खेळतीये. कशावरून? आय एम जस्ट सेइंग, जस्ट गेसिंग. म्हणजे मी अशी सहज बोलतीये. असू शकतं ना असं. मला सुद्धा होळी खेळण्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही. अगं बाई, हो का? हो ना, उगाचच हे होळी सारख्या सणांना इम्पॉर्टन्स देऊन ठेवतात. हो ईशा, ईशा मनापासून रंग खेळत असेल ना? नाही काय तुम्ही सांगितल्यापासून संशय यायला लागलाय मला. काहीही म्हणा पण ईशाला हसताना बघून फार आनंद वाटला हो मला. विक्रांत सरांना भेटून फारच बदलली होती. विक्रांत सुद्धा आज खूप वर्षांनी होळी खेळे. राजनंदिनी होती ना
तेव्हा दोघं मिळून सगळ्यांना रंग लावायचे. ती गेल्यानंतर मात्र खूप वर्षात ते होळी खेळलेच नाही. पण आज ईशामुळे सगळं चित्र बदललं. तिच्यामुळेच त्यांना रंग खेळावेसे वाटले असणार. आईसाहेब आलोच मी, जरा यांची कशी धमाल चालली बघून येतो. पुष्पा आलो का मग 1-5 मिनिटात? हा लय 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 भारी मस्तीची पिचकारी सोडीला गुल्हाल रे. हे भिडभाड सोडून बेभान होऊन धिंगाणा घालूया रे. हे भांगेच्या तारेत रंगाच्या धारेत राणा चल घालूया. आला होळीचा सण लय भारी चल नाचूया. आला होळीचा सण लय भारी चल नाचूया. आज फिरतीच्या रंगाची ही चढली नशा. आला होळीचा सण लय भारी चल नाचूया. जयदीप, तुला पण आश्चर्य वाटलं ना? हो आईसाहेब, पण माय फ्रेंड वहिनी अचानक रंग खेळायला तयार झाली. दॅट स्ट्रेंज. हळूहळू मला जसं वाटतंय तसंच होतंय बघ सगळं. नाहीतर अजिबात रंग न आवडणारी ईशा राजनंदिनी सारखी रंग कशी खेळायला लागेल? हा योगायोग नक्कीच नाहीये. आईसाहेब, आय थिंक इवन आय बिलीव्ह नाव. काय? हेच जे तुम्हाला वाटतंय. माय फ्रेंड वहिनी आणि राजनंदिनीमध्ये खूप सिमिलॅरिटीज आहेत. आहेच. हळूहळू पटेल सगळ्यांना. काय पटेल सगळ्यांना? नथिंग नथिंग सोनिया. मला सांगायचं नाहीये का? नाही म्हणजे तुमच्या दोघांचं काही सिक्रेट वगैरे? नाही नाही ग, आम्ही असं काहीच स्पेसिफिक बोलत नव्हतो. जस्ट जनरल. एनिवे, समोसे खाणार आहे? नाही नाही, आता डायरेक्ट पुरणपोळी. ओके. मला वाटतं हा विषय आपण थांबूया. उगाच तिला अर्धवट काही कळलं तर गैरसमज व्हायला नको. यू आर राईट आईसाहेब. आपली खात्री पटेपर्यंत आपण कुणालाच नको सांगूया. हो. पण यात वेगळं काहीतरी आहे नक्की. सोनियाताई, जावई बापू त्या खोलीबद्दल काही बोलणार होते का? आय डोंट थिंक सो. मला नाही वाटत. बघा ना, कसा फोनचं निमित्त केलं आणि उठून गेलेच ते. न सांगण्याचे एक्सक्युजेस आहेत हे सगळे. पण तुम्ही बघितलं का त्या खोलीचा विषय काढल्यावर त्यांचा चेहऱ्यावरचा रंग कसा उडाला होता? बघा ना, काही बोललेच नाही त्याबद्दल. तुम्हाला काय सांगितलं होतं मी? ते सांगणार नाहीत. त्यांना सांगायचं असतं ना तर ते फोन कट करून मुद्दाम सांगायला आत आले असते. पण केलं का त्यांनी तसं? नाही ना. मला तर भीतीच वाटते आता. अरे आईसाहेब, आपण काही खायला नाही घेतलं? पुष्पा, अगं काहीतरी खायला दे की. हो हो. अहो नको, भरपूर झालाय आता. जावई बापू आणि ईशा रंग खेळायला गेलेत ना, आले की वाढते सगळ्यांना. चालेल ना? ओ येस येस. अहो ऐका ना, तुम्ही जरा वर बघून या ना. जावई बापू आणि ईशा रंग खेळतायत ना, ते कुठपर्यंत आलंय? मी आत्ताच बघून आलोय. दोघेही मस्त रंग खेळतायत, एन्जॉय करतायत. नाही पण जा ना, परत बघून या एकदा. अगं आता परत परत काय बघून यायचंय? मस्त धमाल करतायत, रंग खेळतायत. काय म्हणताय सोनियाताई, म्हणजे सगळं व्यवस्थित आहे ना? काही प्रॉब्लेम नाही ना? फॅन्टास्टिक. इनफॅक्ट
आय एम एन्जॉईंग दिस पुरणपोळी. वा. जा तुम्ही बघून या जा. अगं काय परत परत तेच बघून यायचंय. सांगितलं ना रंग खेळतायत. आता हे रंगच खेळत असतील. खेळू दे, धमाल करू दे त्यांना. काय व्हायसाहेब. हो. वाह, बहुत मजा आ गया आज. अरे होली के दिन दिल खिल जाते हैं, रंगों में रंग मिल जाते हैं. वाह, मजा आ गया. तुला सांगतो आजपर्यंत अशी होळी कधीही साजरी झाली नाही. चाळीतले सगळे लोक सुद्धा हेच म्हणत होते, होली के दिन. पुष्पा, पुष्पा, काय अगं असं काय विचार करत उभी आहेस? चल ना आपण थोडा डान्स करूया. अहो डान्स काय करूया? तुम्हाला काहीच वाटत नाहीये का? कशाचं काय आहे? म्हणजे ईशाची काळजीच वाटत नाहीये का तुम्हाला? अगं आज असं काहीच झालं नाही काळजी करण्यासारखं. तुम्ही ना वरवरच्या गोष्टी बघून खुश होता. आज मी खोलीचा विषय काढल्यानंतर जावई बापूंचा चेहरा कसा पडला होता. अरे बापरे, अजूनही तुझ्या डोक्यातून ते जातच नाहीये का ग पुष्पा? अहो ते काहीच सांगत नाहीये त्या खोलीबद्दल. असं का? अगं न का सांगेनात, पण तू का त्या गोष्टीचा एवढा मोठा भाऊ करतेस? तू हे बघ की ईशा आज किती आनंदात होती. इतक्या वर्षात तिला इतक्या आनंदाने खेळताना कधी पाहिलंयस का? नाही पण तुम्हाला हे सगळं विचित्र वाटत नाहीये का? हो निमकर, तुम्ही बघा ना की आपली मुलगी इतक्या वर्षानंतर कुठलेही आडेवेडे न घेता रंग खेळायला गेली. आता ह्यात तुला कसला संशय येतोय? अगं उलट आज ती किती खुश होती आपली ईशा. मी पाहिलंय. याचा अर्थ एकच होतो पुष्पा की विक्रांत सरांबरोबर आपली ईशा खूप सुखात आहे. तू उगीच डोक्यात भलते सलते विचार आणू नको. नाही हो निमकर, असं नाहीये. ती ईशा आहे. आपली मुलगी आपल्याला ओळखता आली पाहिजे. ती कितीही त्रास झाला ना तरी आपल्याला जाणू नाही देणार. आणि मला एवढीच काळजी आहे की माझी भीती खरी ठरू नये. म्हणजे त्या खोलीमुळे तिला काही त्रास होत नसेल ना. पुष्पा अगं हे सगळे विचार तू लगेच डोक्यात काढून टाक बरं. वास्तुपुरुष सगळं ऐकत असतो आणि तथास्तू म्हणत असतो. त्यामुळे जरा शांत हो. हा ईशाची मॉम किती साईक झालीये माहितीये? कशाबद्दल? शी इज वरीड अबाउट दॅट रूम. रूम? या तीच ब्रोइन लॉची रूम जी बाकी आपल्या सगळ्यांसाठी बंद असते. हो पण त्यांना काय टेन्शन आहे त्या रूमचं? त्यांना कोणीतरी सांगितलंय की त्या रूम मध्ये ब्रोइन लॉच्या वाईफचं भूत आहे. ओ माय गॉड. या यू मीन राजनंदिनीचं भूत? कसं शक्य आहे? उलट राजनंदिनीच तर ईशात. काय म्हणाला? नाही काही नाही. तू काहीतरी बोलत होतास आणि बोलता बोलता अचानक थांबलास. राजनंदिनी ईशा समथिंग. हेच तर ना. आता काय त्याच?
राजनंदिनी इज पास्ट, ईशा इज प्रेझेंट, एवढंच म्हणायचं होतं मला. ओके, आर यू शुअर? येस ऑफकोर्स सोनिया. आणि तू प्लीज आता तो टॉपिक बंद करशील का? बघ, ईशा इज माय फ्रेंड वहिनी. ओके, हे बघ इकडे, कम कम कम, सिट 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 सिट. हे बघ, अँड माय फ्रेंड वहिनी इज हॅपी. बघ, शी वॉज एन्जॉईंग सो मच. तुला बघायचंय ना तर तू बघ, मला नाही बघायचंय. मला नाही आवडायचं जवळ येऊन कोणी तोंडाला रंग फासलेला. कोणी आलं की मी जोरात किंचाळायचे. मला खूप भीती वाटते. बोल विक्रांत, कशी झाली होळी? ते जाऊ दे. हे बघ, ईशाला रंग आवडत नाही हे मला कळलं. तू एक काम कर. होळी खेळली ना पण ती? खेळली. मग मी तुला सांगतो ते कर रे. तिला रंगांची भीती वाटते ना, त्याचा फायदा करून घ्यायचा आहे मला. म्हणजे खूप खूप असं रंगीत पण खूप भीती वाटणार असं काही आठवतंय का तुला? लहान पोरांच्या पुस्तकामध्ये नसतात का ती रंगीत राक्षस? ते भीतीदायक वाटू शकतात बघ. ऍक्च्युली खूप रंग असलेली पेंटिंग सुद्धा खूप भीतीदायक वाटतात नाही? किंवा विक्रांत, ही देवादिकांच्या गोष्टीमध्ये नसतात का ती अशी भडक रंगाची राक्षस, विद्रूप दिसणारी एकदम कलरफुल, ते भीतीदायक वाटू शकतात बघ. करेक्ट. एक काम कर, ते मुखोटे आण रंगीत. रंगीत मुखोटे? कोणाचे? अरे ते नसतात का कुठल्या तरी नृत्यासाठी वापरतात बघ, असे रंगीत असतात पण खूप भयानक असतात दिसायला. ते काय तू घालणार की काय? झेंडे भिंतीवर लावणार आहे मी. ईशाला दिसतील असे. अरे पण तिला रंगाची भीती वाटत नाही ना, आता खेळली ना होळी ती. तेव्हा रंगांची भीती इतक्या लवकर जात नसते आणि त्याच भीतीचा वापर करून घेणार आहे माझ्या प्लॅनसाठी. सर, हा, फोन का कट केलात? हॅलो विक्रांत, माझं बोलणं झालं झेंड्यांशी म्हणून. स्लॅम बुक वाचताय तुम्ही? भरतोय. माझ्या स्लॅम बुक मध्ये तुम्ही काय भरताय? तू इथे काय लिहिलंस? मला रंग अजिबात आवडत नाहीत, मी कधी होळी खेळत नाही. आज तर आपण होळी खेळलो आणि खूप मजा केली, म्हणून हे बदललं की मला होळी खेळायला आवडते. एक विचारू? मी तुला रंग लावला ईशा, तुला राग नाही आला? सर, तुम्हाला पोळीचा लाडू आवडत नसताना तुम्ही खाल्लात ना, तेव्हा तुम्ही चिडलात आईवर का? मला त्यांना दुखवायचं नव्हतं. बस इतकंच? इतकंच? नाही सर, याला अजून एक कारण आहे. कुठला? सर, तुमचं माझ्यावर प्रेम आहे आणि याच कारणामुळे आज जेव्हा तुम्ही मला रंग लावलात तेव्हा मला नाही राग आला. खरंच? खरंच सर. सर, प्रेम असलं ना की आपल्यात कुठलीही गोष्ट करायची ताकद येते आणि आपल्याला आधी आवडत नसलेल्या गोष्टी सुद्धा आपण प्रेमासाठी करतो. तुम्ही काय काय केलेत माझ्यासाठी सर. तुम्हाला पोळीचा लाडू आवडत नसताना तुम्ही तो खाऊ शकता, तर मी रंग का नाही खेळू शकत सर?